आत्ताच्या आमदारांना आम्हाला माहीतच नाही कोणी तर कशाला काय बोल काय करायचं काय आपल्याला. त्याचे वडील आमच्या घराच्या खूप जवळ होते, राजकारणात होते. त्यांचे वडील महाराष्ट्राच्या बरोबर जनता पार्टीत गेले होते. अशी एक घर नवीन पिढीला कुठं बायका तिला जाऊन कोण म्हणतं तरुण पिढीला. तरुण पिढी म्हणजे काय, संजू बाबा तुमच्याकडून निवडून गेले होते ते काय 91 वर्षाचे होते. आम्ही तरुण होतोच की, आमच्यावर विश्वास टाकलाच गेला होता. पण ह्या पिढीला दोन बैलकवडी नसताना काय झालंय माहीतच नाही हो. 36 गावात 100 वर्षापूर्वी कालवा आला. 100 वर्षापूर्वी भाडगरचा निराव उजवा कालवा इथे घेऊन गेलेला आहे. किती पिढ्या गेल्या फलटणच्या, त्यांनी कालवा नसताना तर फलटण बघितलं नाही. मी नगराध्यक्ष होतो, मला माझ्या घराच्या शेजारी पाणी द्यायला माझ्यावर हंडा मोर्चा घ्यायला लागला. आज फलटणमध्ये पाणी आहे, तुमच्याकडे पाणी आहे, सगळं पाणी आहे. कोण काय पैसे खात आहे, कोण काय खात नाही, जावल्या मरून त्यांना खायचं आहे ते खायचं, त्याला जुलाब लागतील एवढं मी तुम्हाला सांगतो. याच्यावर काय ते सुट्ट्या होणार नाही. तुम्ही याच्यापुढे डॉक्टर अजिबात बोलू नका. तुम्ही फक्त एकच काम करा, समोर बसलेली लोक आमच्यापासून हलून न देण्याचं काम याच्या पुढच्या 1 वर्षात करा. बाकीचं जाऊन द्या. एक कुत्री गेली ना पिसाळलेली, बरं झालं, नावात घेऊ नका. तुम्ही जे नाव कोणीतरी घेतलं त्याला तर लाज वाटायला पाहिजे. अख्ख्या महाराष्ट्रातली कामं त्याला मिळत गेली. आणि हे संजू बाबा बोलले की ती बिलं निघतील म्हणून. बिलं नाही निघणार. पण बाबा बिलं निघायला नाही निघायला आम्ही काय बाकीचे कोण गेलेत का, बाकीचे कॉन्ट्रॅक्टर आहेतच ना. पण जायचं होतं तर सांगून जायचं होतं, कशाला गेला बेकडासारखं. त्यामुळे प्रत्येकाचे दिवस येतात, हे प्रशासकीय दहशतीचे दिवस आहेत. मलाही माहिती आहे पोलिसांच्याकडे काय होतं, पोलीस काय करतात काय नाही हे तुम्हाला माहिती, कोण कसा अडवला जातो तो माहिती. इथं खून होऊन गेले या रस्त्याला, त्यात खरं कोण होतं मी तुम्हाला सांगेन एकदा. मी बोलणारच आहे, आज बोलणार नाही, कारण तुमच्या संतांची आज पुण्यतिथी आहे, त्यामुळे मला काही बोलायचं नाही. पण तुम्हाला मी एक सांगू, बाळासाहेब, तुम्ही ज्या देवळात तुमचा समाज बसतो ती जागा माझ्या आजोबांनी तुम्हाला दिली. बघ माझी खोड काढल्यावर काय होतं तुलाही कळलं. जरा सांग, आज बोलणार नाही मी, जास्त बोलणार नाही, मला सगळंच बोलायचं, आज बोलणार नाही जेव्हा मला योग्य वेळेस. कारण राज्य पातळीवर मी काही लोकांशी बोलतो, त्यांनी मला सांगितलं तुम्ही त्यांच्याकडे लक्ष देऊ नका, त्यांना बोलायचे ते बोला. तुम्ही केलेल्या कामाला कधी ना कधीतरी आमच्याकडनं प्रतिसाद मिळेल, एवढंच या ठिकाणी. ज्याला समजायचं आहे त्याला समजेल, ज्याला नाही समजायचं आणि ज्याला फक्त हे कोण बाबा संजय राजा म्हणले का कोण म्हणलं, अरे ह्यांना वायवन सिक्युरिटी काय, वायवन का काय रे बोला. मला मिळायला पाहिजे, मला धमक्या येत आहेत, तर मी आपला फिरतोय गाडीत. काय तुम्ही चाललंय मला काय कळत. तुम्हाला महिला सांगू, पहिली सिक्युरिटी असतात व्यवस्थेला कोणी दिली असं माहिती आहे? RR पाटला माहिती आहे का तुम्हाला? तेव्हा ते तर विरोधातच होते, कुठल्या पक्षात होते त्यांचं त्यांनाच माहिती. त्यांनी दिली आणि ती आता वाढत 2 झाले 3 झालेत. अख्खं फलटण तालुक्याचं पोलीस दलच त्यांच्या मागे फिरून द्या आणि त्यांना लोक आज ना उद्या काय करतील ते त्यांना कळेल. आज नाही कळायचं, आज ते विलक्षण मस्तीत आणि नाव घेऊन सांगतो जयकुमार गोरेचं माझे काय वैयक्तिक भांडण आहेत. माळी समाजाला मी समोर देवळे इथं माझी त्यांची वैयक्तिक भांडण नाहीत. जयकुमार गोरेंचं काय त्यांच्या मनात आहे की मीच करतो सगळं, देव त्यांना सोबत द्यावं, देव त्यांना शुभेच्छा माझ्या त्यांना आहेत की मंत्री व्हा, फक्त गरिबासाठी करा, सत्तेचा वापर चांगला करा. एवढं सांगणं तर माझं वय वाढलेलं आहे, माझा तेवढा तर अधिकार आहे का नाही? कोणालाही मी ते बोलू शकतो. राज्यात मला कोणच उलटं चालत. काय होतं की काय देवाचे फासेच असे पडले की त्यांच्या मनात माझ्याबद्दल जी अडीच निर्माण झाली आहे त्यांना सांगायचा प्रयत्न केला, तेही योग्य वेळेस मी सांगितलं. आज नाही काही बोलणार नाही, मला बोलायचंच नव्हतं खरं. पण हे नको ते बोलून गेले, त्यामुळे माझं तोंड सुरू झालं. माझं तोंड मी जरा सेन्सॉरशिप लावलेली.
ती कधी उठवीन मला सांगता येत नाही. योग्य वेळेस सेन्सरशिप उठल, सगळं बोललं जाईल. आज फक्त ही सुरुवात आहे. मला भीती वाटते पुढच्या राजकारणाची भविष्याची, माझ्यासाठी नाही वाटत. खरं सांगू का, मला कार्यक्रमाला ह्याचा मूड नव्हता, कारण आज मॅच बघायची होती. म्हणजे मी काय रमी बघत नव्हतो, मी मॅचच बघत होतो. आता त्यांच्यावर जे आरोप होतात ते माझे वैयक्तिक मित्र आहेत, त्यामुळे त्यांना काय मला बोलायचं नाही. पण मी आपलं पत्रकारांना काहीतरी चौकट एकच होणार आहे उद्या. मी तुम्हाला आत्ता सांगू का उद्या काय बोलणार आहे, लिहिणार आहेत संजू बाबा. काय लिहिणार आहेत माहिती का? संजय राजे यांची भाजपवर टीका लिहिणार की नाही? घ्या या बाटल्यांची शपथ. घेताय का कोण? आत्ताही बोलले असतील बघा. अगदी असलेच मूळ विषय राहतो बाजूला. काय बोलले संजय बाबा चुकीच? कृष्णा महामंडळाचं एकही नेतृत्वाने कधी सिरियसच घेतलं नव्हतं. ते कृष्णाला वादामुळे आपल्या तालुक्यात, आपल्या जिल्ह्याचंच पाणी जास्त गेलं असतं. काय नवीन पिढीला सांगत बसायचं? नीरा देवकर त्यांना माहिती आहे. अहो, ज्यांना जे नीरा देवकरचं बोलतात त्यांनाच नीरा देवकर माहीत नाही. तुमचं काय घेऊन बसलं? आम्ही आमची जनता आहे, याच पद्धतीने आम्ही तुमच्याकडे बघणार आहे. आमच्या परीने होईल तेवढं आम्ही काम 30 वर्ष केलं. आज तुमच्या हातात सत्ता द्यायचे काही लोक प्रयत्न जे करतायत ते हे 30 वर्षाचं सगळं पलटणचं एकाकी विकास हा ते 1 ते 2 वर्षात 5 वर्षात संपवण्याच्या नादाने हे लोक लागलेले आहेत. तुम्हाला माझं हे लक्ष, तरुण पिढीला मला सांगायचं, माझ्याबद्दल बोलणं सोपं आहे. कृत्रिम बुद्धिमत्तेवर कोण बोलते हो? कृत्रिम बुद्धिमत्ता काय आहे तुम्हाला कळतं का? तरुण पिढी किती जण संजय बाबांनी इंजिनिअरिंग कॉलेज काढलं. मला आनंद वाटला की तिथे 5-50-100 मुलं जे त्यांचं भविष्य आहे त्याचं शिक्षण घेतं, आईबापांनाच माहीत नाही. कृत्रिम देण्याचा किंवा त्यांना बोलण्याचा असं योग्य वेळी सेन्सरशिप तोंडावरची माझ्या निघेल असं काय म्हणतात? सेन्सरशिप आहे तोंडाला, योग्य वेळी बोलेल. आता महाराज साहेबांना सगळे अधिकार मी बहाल केलेले आहेत त्यांच्या वयाच्या हिशोबाने, आणि या वयात त्यांना त्रास होऊ नये अशी व्यवस्था करू आपण. काय अडचण नाही. संजय राऊत तुम्हाला 8 मंत्र्यांची विकेट जाणार, त्यात तुमचं नाव आहे असं सामनामधून आता दैनिक सामनामध्ये हे केलंय की संजय राऊतांचं पण असं म्हणणं की देवेंद्र फडणवीस धक्कातंत्र करतील आणि 8 मंत्री जातील, त्यात तुमचंही नाव आहे असं संजय राऊतांनी भाकीत केलंय. खरं काय? आता त्यांना भाकीत, त्यांचं भाकीत त्यांना विचाराल का मला विचारताय? त्यांनी सांगितलेलं भविष्य आहे किंवा त्यांनी केलेलं भाकीत आहे, या संदर्भात मी कसं काय बोलू शकतो? त्या भाकीता संदर्भात सखोल माहिती त्यांनाच विचारा. कदाचित भारतीय जनता पक्षाची यादी हे राऊतांच्याकडून फायनल होऊन तिकडे जात असेल. जिल्हा परिषदच्या शिक्षक बदली प्रक्रियेसंदर्भात आपण लक्ष द्यायचं. यामध्ये 25 शिक्षकांनी अयोग्य कागदपत्र सादर केल्याचा अहवाल मिळालेला आहे आणि अजूनही बाकी तपासणी सुरू आहे. नाही, मी खऱ्या अर्थानं याच्यामध्ये मी सातारच्या शिवणचं मनापासून कौतुक करेन. असे हा विषय राज्यव्यापी या विषय आहे आणि अख्ख्या राज्यामध्ये आपण सगळ्यांनी बघितलं असेल की संवर्ग 1 मध्ये समावेश व्हावा आणि बदलीपासून संरक्षण मिळावं अशा पद्धतीचं काही प्रयत्न काही लोकांनी केले आणि त्यातून बनावट दिव्यांगाचे दाखले, बनावट आजाराचे दाखले, आणखीन काही शिक्षक मंडळी असे महाभाग निघाले की नवरा बायको सोबत राहत असताना कागदोपत्री घटस्फोट घेतले. ते एका फलटण तालुक्यामध्ये जवळ 14-15 घटस्फोट अशा पद्धतीचे होते आणि आणखीन वेगवेगळ्या याच्यामध्ये होते. अशा वेळी एखाद्या लाभ घेण्यासाठी आपण चुकीची सर्टिफिकेट तयार करणं, चुकीचे दाखले मिळवणं आणि दाखल्याचं हे रॅकेट आहे. मी तर याच्यामध्ये फक्त त्यांना दोषी नाही देत, ज्यांनी दिले आहेत ते दोषी आहेत. या संदर्भात चौकशी करून त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्यासंदर्भातल्या सूचना अख्ख्या राज्यामध्ये दिलेल्या होत्या, सगळ्या राज्याच्या शिवोना. तशी चौकशी चालू आहे. त्यामुळे सातारा जिल्ह्यानं खूप पुढे जाऊन त्याच्यामध्ये काम केले आणि बऱ्याच गोष्टी उघड होत आहे. आता मला वाटतं आत्ताच त्याच्यावर बोलणं तितकंसं योग्य नाही, पण योग्य दिशेनं कारवाई चालू आहे. भाऊ, उपराष्ट्रपती आहे, उन्होंने अचानक से इस्तीफा दिया है, उसकी वजह क्या है? अरे बाबा, एवढ्या वर कुठून येतो मला? मी इथं आहे ती चांगलं आहे. राज्यात कुठेही
महायुती एकत्र लढणार नाही स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये असं एकूण सूत्रांकडनं माहिती आम्हाला कळते. काय नेमकं तुमच्यापर्यंत काय माहिती? नाही, शेवटी स्थानिक परिस्थिती काय आहे त्याच्यावर बऱ्याच गोष्टी अवलंबून राहतात. जर पक्ष पातळीवर वरिष्ठ स्तरावर निर्णय झाला तर त्याची अंमलबजावणी करणे आमची जबाबदारी आहे. पण असं जरी असलं तरी सुद्धा, अगदी वरिष्ठांची आमची इच्छा असली तरी सुद्धा काही ठिकाणी अशी परिस्थिती आहे की आपण एकत्र लढूच शकत नाही. अशी काही ठिकाणं आहे, अशी काही मतदारसंघ आहेत, काही तालुके आहेत, त्या ठिकाणी त्या स्तरावरचा निर्णय घेण्यासंदर्भात वरिष्ठ चर्चा करतील आणि मला वाटतं तशीच परिस्थिती होईल. त्यामुळं जो निर्णय वरिष्ठ घेतील तो, आणि जो निर्णय खाली घेणं आवश्यक आहे तो, हे दोन वेगवेगळ्या गोष्टी आहेत. तर त्या ठिकाणी वेगवेगळे निर्णय होतील. राज्यातील ठेकेदारांची बिलं निधी आपल्या जलजीवनची बिलं हर्षद पाटील यांनी आत्महत्या केलेली आहे. कुठल्या हर्षद पाटील या युवा ठेकेदारांना आत्महत्या केलेली आहे. तो मेन कॉन्ट्रॅक्टर नाहीये, तो सब कॉन्ट्रॅक्टर आहे. तर जिल्हा परिषदचे जे तुम्ही इकडे या की आता- विचारा ना, समोरील प्रश्न विचारा. माझं म्हणणं मागून नको. आता आपण एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की कॉन्ट्रॅक्टर ते होते का, त्यांच्या नावावर काम आहे का, वर्क ऑर्डर त्यांच्या नावे आहे का, आणि ते त्या अनुषंगाने त्यांनी काम केलं आहे का, या सगळ्या गोष्टी तपासायची आवश्यकता आहे. तपासल्यानंतर त्या गोष्टीवर बोलणं इष्ट राहील. परंतु मी माझ्या डिपार्टमेंट पुरतं मी बोलायचं म्हटलं तर आम्ही मला वाटतं तशी परिस्थिती ग्रामविकास खात्यामध्ये बिलकुल नाही. आता ओव्हरऑल राज्याची काय परिस्थिती आहे या संदर्भात माझ्याकडे माहिती नसल्यामुळे ती माहिती मी तुम्हाला देऊ शकत नाही. परंतु ग्रामविकास खात्यामध्ये तशी अडचण नाही आहे. ज्यांची कामं झालेली आहेत त्या अनुषंगाने बिलं पुन्हा देत आहेत. महामंडळाच्या अनुषंगाने आता चर्चा सुरू झालेल्या आहे. शेखर गोरेंना शब्द दिला होता सीएम साहेबांनी, तर काय त्याबद्दल कुठं मला एक तुम्हाला सांगायचंय, कुणाला काय शब्द दिला शब्द त्यांना माहिती, ज्यांनी घेतला त्यांना माहिती. या संदर्भातली माहिती मला नाही, त्यामुळं या विषयावर मी बोलणं उचित नाही. तुम्ही जो एक टार्गेट ठेवलं होतं घरकुलांचं ग्रामीण भागात, त्याच्यात ते कुठपर्यंत आलंय आणि काय सांगाल त्याच्याबद्दल अपडेट? नाही, मी पुन्हा एकदा आमच्या ग्रामविकास खात्याच्या माध्यमातून सगळ्या सीओज, BDOज आणि ग्रामसेवकापासून सगळ्यांचंच मी मनापासून कौतुक करेन की महाराष्ट्राला न भूतो न भविष्यती अशा प्रकारचं घरकुलाचं टार्गेट मिळालं होतं. 10 वर्षामध्ये जेवढी घरकुलं, 10 वर्षात साधारण 13-13.5 लाखाच्या आसपासची घरकुलं आपल्या राज्याला मिळाली होती. आणि या 6 महिन्यामध्ये 30 लाख घरकुलं आपल्या राज्याला मिळाले. तर की जे की अख्ख्या देशामध्ये मला वाटतं असं कधी एवढ्या मोठ्या संख्येनं कधी घरकुलं कुठल्या राज्याला मिळाली नव्हती. आणि मुख्यमंत्री महोदयांना मनापासून या ठिकाणी धन्यवाद देईन. कारण त्यांनी मिळालेल्या घरकुलांच्या मान्यता युद्धपातळीवर देण्यासंदर्भातल्या सूचना आम्हाला दिल्या होत्या. 100 दिवसाचं टार्गेट आम्हाला दिलं होतं. आम्ही 45 दिवसामध्ये जवळजवळ 19.5 लाख घरांना आम्ही मंजुरी दिलेली होती. आणि देशामध्ये आजपर्यंत एका वेळी एका क्लिकनं 5 लाख घरांचा पहिला हप्ता दिलेला होता आदरणीय मोदीजींच्या हस्ते. परंतु महाराष्ट्रामध्ये 10.5 लाख घरांचा एका क्लिकवर हप्ता जमा केला आम्ही पहिल्या लाभार्थीच्या अकाउंटवर. माननीय अमित भाई पुण्यामध्ये आले होते, त्यावेळी तो कार्यक्रम झाला होता. आणि विक्रमी लाभार्थींना आम्ही पहिला हप्ता त्यावेळी दिलेला होता. आणि घरकुलं वेगानं चालू आहेत. मला तर माझी माहिती अशी आहे की साधारण